नमस्कार, मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक बातम्या। बघूया बातमी सविस्तर। पत्रकारावरील हल्ल्याचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा जाहीर निषेध। आरोपीवर कठोर कारवाई करून तातडीने अटक करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांना आता वारंवार जीव धोक्यात घालून बातमी संकलन करावे लागत असल्याची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या पत्रकारांवर झालेला हल्ला आणि अमरावती रेल्वे स्थानकावर पत्रकार विनोद इंगळे यांना टीसीने केलेली मारहाण या दोन घटनांनी संपूर्ण पत्रकारिता क्षेत्र हादरले आहे। पत्रकारांना मारहाण करणाऱ्या पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भाध्यक्ष नयन मोंडे यांच्या नेतृत्वात शनिवार दिनांक 20 रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले। नाशिकमधील घटनेत इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे पत्रकार योगेश खरे, किरण ताजने व अभिजित सोनवणे यांच्यावर गाव गुंडांनी हल्ला केला। छत्री, काठी आणि दगडाने बेदम मारहाण करण्यात आल्याने हे तीनही पत्रकार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पावतीवाले योगेश सरांनी सांगितलं का प्रेसवाले जाऊ दे। योगेश सरांची त्याची शिवगा झाली। योगेश सरांना त्यांनी मारलं। आम्ही सोडोसोडी करायला लागलो। ते शिवगा केले। 4-5 जण आले, मारायला सुरुवात केली। दगडाने मारले, छत्र्या होत्या हातात, लाकडी दांडा होता, तो डोक्यात मारून पाहिजे। पत्रकारितेच्या इतिहासातील ही अत्यंत धक्कादायक व निंदनीय घटना असल्याचे मानले जात आहे। दरम्यान अमरावती रेल्वे स्थानकावर दैनिक देशोन्नती या वृत्तपत्राचे पत्रकार विनोद इंगळे यांना एका टीसीने मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे। सार्वजनिक ठिकाणी झालेल्या या हल्ल्यामुळे पत्रकार सुरक्षतेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे। या दोन्ही घटनांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने तीव्र निषेध नोंदवला आहे। आरोपीवर कठोर गुन्हे दाखल करावे, त्यांना तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। पत्रकारावरील हल्ल्याच्या या घटना केवळ संबंधित पत्रकारावर नव्हे, लोकशाही व्यवस्थेवर थेट हल्ला असल्याचे पत्रकार संघाने स्पष्ट केले आहे।